नमस्कार मंडळी, सोनालीज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. चला तर मग बघू आजची रेसिपी. डोसा बनवण्यासाठी मी सपाट वाटी तांदूळ घेतले, अर्धीपेक्षा कमी वाटी उडदाची डाळ घेतली, ती स्वच्छ धुवून घेतले. त्यामध्ये मी पाणी टाकून 6 ते 7 तासासाठी भिजत ठेवलेले आहे. भिजून 6 ते 7 तास झालेले आहेत. आता मग त्याचं बॅटर तयार करायचं आहे. चला तर मग आपण बॅटर तयार करू. ते मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे. तांदूळ आणि डाळ वेगवेगळी बारीक करायची आहे, त्यामुळे त्याची कन्सिस्टन्सी लक्षात येते. तांदळाची कन्सिस्टन्सी खूप बारीक करायची आहे आणि डाळीची पण कन्सिस्टन्सी खूप बारीक करायची आहे, त्यामुळे डोसा व्यवस्थित तयार होतो. ते बॅटर एकत्र करून 6 ते 7 तासासाठी फर्मेंट करण्यासाठी ठेवायचे आहे. आता हे आपलं डोस्याचं बॅटर तयार आहे. चला तर मग डोसा बनवू. भरपूर जणांकडे डोस्याचं पॅन नसतं, तर आपण साध्या तव्यावर जरी डोसा बनवला तरी चालतो. फक्त त्याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित असली तर डोसा व्यवस्थित बनला जातो. चला तर मग साध्या तव्यावर डोसा बनवूया. क्रिस्पी डोसा पाहिजे असेल तर डोसा पॅनवर व्यवस्थित दोन्ही बाजूने भाजून घ्यायचा. चला तर मग साध्या तव्यावरती डोसा बनवूया. त्यावर थोडंसं तेल टाकायचं. पहिल्या डोशासाठी थोडं जास्त तेल टाकायचं, त्यानंतर थोडे 2-3 थेंब पाणी टाकायचं आणि व्यवस्थित बॅटर टाकून स्प्रेड करून घ्यायचं ते बॅटर तव्यावर. डोसा व्यवस्थित क्रिस्पी होऊन दिल्यानंतर तो हळूहळू एका बाजूने काढायचा. हा तयार आहे आपला डोसा. मस्त खा, स्वस्त राहा. थँक्यू.